नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी आहे. बारामतीमधून राज्यामध्ये सध्या बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी ही जोरात सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवरच गेल्या काही दिवसांपासून राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी राहुरीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी दुसरा उमेदवार द्यावा लागलाय. मात्र प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. असं असतानाच आता भाजपाचे सुजय विखे पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेला आता उधाण आलंय. आता कोणत्याही बांधावर गेलात तरी फक्त कमळच दिसेल असं म्हणत आता भाजपात तीन दादा दिसतील असं भाष्य करत सुजय विखे यांनी मोठे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चेला मोठं उधाण आलंय. तर सुजय विखे यांनी नेमकं काय संकेत दिलेत बघूयात. अधिकारी पण झालेलो आहे आणि मीच आता तुम्हाला तोड देणार आणि आता मीच बरोबर सगळं मार्गी लावतो. कोणाच्या वशिलाने शिफारशीने अगोदर काय व्हायचं, टोळी इकडची या बांधावून इकडे सरकली आहे ते तनपुरेच्या शेतात गेली, दीपिकेच्या शेतात गेली. आता विषय राहिला नाही. कोणताही बांध ओरडला तरी कमळ येतं, त्यामुळे काही फरक पडत नाही. आणि माझा त्रास कमी करण्यासाठी केलं मी तुम्हाला सांगतो. कधी कधी कमळावर एका दादानी भागायचं का आपल्याला? आता तीन दादा घ्या माझ्याकडे. मला मगाशी नामभाऊ म्हटले की एक जण आपल्याकडे येतं, म्हटलं कोणाला थांबू नका, एक 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 कशाला करायचं पॅकेज, पूर्ण समूह पाहिजे. बरोबर. आता कदाचित पाटील साहेबांना ते पटतं का मला माहित नाही, पण शेवटी पाटील साहेबांचं नेतृत्व हे आमच्यासाठी आणखी आणि गाव पातळीवर संघर्ष चालूच राहतो, तो चालूच राहणार. पण कुठेतरी तालुक्याचा विकास व्हावा, तालुक्याचे प्रश्न सुटावे या दृष्टिकोनातून घेतलेले हे निर्णय आणि या निर्णयाचा सन्मान आपण कराल. सगळा जो हा कार्यक्रम झालेला आहे यामध्ये माझा थोडाफार योगदान निश्चित आहे.